सर नमस्कार. प्रकाश रामलिंग केदारी. तर तुमची ही पेरूची झाडं किती आहे? 900 झाडे. तुम्ही याच्यासाठी तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरताय? 3-4 वर्ष झालं वापरतो. बाग किती वर्षाची तुमची? हे 2 वर्ष होते नोव्हेंबर मध्ये हिला पहिल्यापासून तुम्ही वापरताय. पहिल्यापासून. तर तुमचे किती बाहेर निघाले याच्यात? एक पहिलाच बार गेलाय. याच्यासाठी तुम्ही वापर केलाय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती निघालं? 22 टन उत्पन्न निघाले 900 झाडा. सरासरी रेट तुम्हाला किती मिळाला? 32 ते 33 रुपये. आणि हायेस्ट रेट? तर 50 रुपये. त्याचं उत्पन्न 6 लाख रुपये झालं. ओके. आणि टोटल खर्च तुमचा किती आहे? 2,20,000. सगळं रोपासहित आपलं बिसळ डोस, फॉर्म, मजुरी, मशागत हे ते सगळं तुम्ही 2 लाख झालं. शेणखत सहित. ओके, म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्ये आले. आपल्याला फॉर्म 900 झाडाला 90,000 फॉर्म बसला होता. 90,000 बसतात. आणि जनरली समजा बाकीचे तुमचे शेतकरी आहेत. फळावर असतं ते किती सेटिंग राहते किती ह्याच्यावर. ओके, आता समजा तुम्ही एक अनुभव सांगत होते, काय होता अनुभव म्हणजे दुसरे म्हणायचे इतका फॉर्म बसत नाही तुझ्या 900 झाडाला, तो कसं काय बसवला. पण आपली सेटिंगच भरपूर असल्यामुळे काय एका काडीला जवळ 4-4, 5-5 नग होतं. तर नग असताना तर आम्ही सरासरी 2-2 एका काडीला धरली. सेटिंगच आपली गळली नाही, बळच काढावं लागली उलट. ओके. तुमच्या मित्राचा अनुभव तुम्ही सांगत होते की त्यांचा 1.5 एकर क्षेत्र आहे 1.5 एकर क्षेत्र असताना जर 1,20,000 फॉर्म बसले आणि आपण 90,000 बसवले. 90,000. काय त्यांचे बाग अशा माल गेला की एकदम आपण जसं वडून काढतो तसं हे होतं केमिकलच्या बागात पूर्ण. हा. रासायनिक खतात आणि ह्यात भरपूर फरक आहे भरपूर. आता तुमची ही झाडं 2 वर्षाची झाली, तर वाटतं की 2 वर्षाची 2 झाली? वर्षाची झाड जी नवीन बघितल्या माणसाने वाटतं 4-5 वर्षाची असेल. तुम्ही कसं काय सांगता 2 वर्षाची म्हणून? ती लोक तुमच्याकडे व्हिजिटसाठी येतात? जवळजवळ दररोज म्हणलं तरी आहेतच 5-4. आता पुस्तक 3-3.5 हजार शेतकरी येऊन गेले. हे शेती वैदिकच वापरायला पाहिजे शेतीला, आणि त्यातल्या त्यात फळबागाला तर भरपूर वापरायला पाहिजे. ओके, धन्यवाद सर.